श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर या आहेत बटाटे घेवड्याच्या शेंगा. तर आमच्याकडे गुडघे दुखत असतील, सांधे दुखत असतील तर ह्या शेंगा आवडीने खातात. तर ह्या बिया आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत. बिया चांगल्या भाजल्या की ह्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून थोडंसं मीठ घालून एक उकळी देऊन घ्यायची आहे. तेलामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि एक बारीक चिरलेला कांदा. कांदा चांगला भाजला की यामध्ये घालायचा टोमॅटो, हळद, लाल तिखट, थोडीशी हिंग पावडर, धनेपूड आणि ह्या बिया घालून घेऊया. ह्या बिया तेलामध्येच आपल्याला 1-2 मिनिटं चांगल्या परतवून घ्यायच्या आहेत. थोडंसं मीठ, कोथिंबीर आणि थोडंसंच पाणी घालून ह्या बिया आपल्याला चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत. दोन चमचे शेंगदाण्याचे कूट झाकणी मारून 1-2 मिनिटं शिजवून घेऊया. यामध्ये घालायचे 2 चमचे तूप. तुपामुळे ही भाजी खूप छान लागते. नक्की करून बघा. आणि ही भाजी गरमागरम भाकरीसोबत किंवा कडक भाकरीसोबत खूप छान लागते. तर कशी वाटली भाजी नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.